चला आज आपण नाण्याचे परत वेळेला आलो तर आजूबाजूचा परिसरही पाहून घेऊ आपण. हे पहा, ही श्याम टॉकीज पाहिली आपण, हे शंकराचं दुकान पाहिलं, त्याचं घर पाहिलं. परतवाड्याला जुनं नाव परतवाड्याला अचलपूर कॅम्पही म्हणतात. का हे अचलपूर 3 किलोमीटरवर 3-4 किलोमीटरवर अचलपूर आहे. आणि अचलपूर परतवाडा ही जुळी शहर आहे. हैदराबाद सिकंदराबादसारखी जुळी शहर आहे. परतवाड्याला अचलपूर कॅम्पही म्हणतात. या ठिकाणी सगळंच आहे, नगरपरिषदही आहे. आणि विशेष म्हणजे हे कमी दळणवळणाचं महत्त्वाचं ठिकाण आहे. इथून मध्य प्रदेशसाठी 2 मार्ग जातात. एक बैतूलकडे जातो, नगरपरिषदच्या बाजून हा निघाला, आणि या श्याम टाकीजपासून पुढं गेल्यावर एक रस्ता धारणीकडे जातो. हा धारणी बऱ्हाणपूर, आणि हा आपला चिखलदरा, थंड हवेचे ठिकाण, महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध. हा धारणीवरून बऱ्हाणपूर वगैरे असं जातो. या भागात विशेष महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटल आहे, उमरी हॉस्पिटल, ते प्रसिद्ध. आता भरपूर दवाखाने झाले आहेत, पण त्यावेळेस गोरगरिबांना आसरा देणारं, त्यांच्यावर कमी पैशात जवळजवळ फुकटात उपचार करणारं मिशन हॉस्पिटल या ठिकाणी होतं, उमरी हॉस्पिटल. म्हणजे आमच्याकडचे कोणी लोक बिमार पडले का मिशन उमरीला जायचे. प्रसिद्ध होतं उमरी. हा बुत्तर पेट्रोल पंप पाहिला, बसस्टँडच्या अगोदर हा जो डेपो आहे ना, हा प्रसिद्ध डेपो आहे लाकडाचा. इथूनच जुन्या काळी सागवान वगैरे सगळे जिकडे परदेशात वगैरे जायचे इथूनच. त्यासाठी ही स्पेशल ट्रेन या ठिकाणी होती, आणि तिचं नाव होतं शकुंतला. ही अचलपूर ते मूर्तिजापूरपर्यंत चालत होती. नीलही या ठिकाणीच होती. मोठं चांगलं शहर होतं. आणि अचलपूर परतवाडा हे टुमदार शहर आहे. अगदी तुम्ही कधी गेलात तर 4 मैलावर असं वाटतं सातपुड्याच्या पायथ्याशीच आपण आहोत. बिलकुल 4 मैल झालं की 5-7 पुढं सुरू. सुंदर ठिकाण आहे, पाहण्यासारखं आहे. हा पाहिलंच आपण, बसस्टँड पाहिलं, हे पाहिलं, मिल पाहिलं, हे रेल्वे. आता पाहू या भागातली प्रसिद्ध ठिकाणं. हे थोडं पुढं गेलं, हे चांदूर बाजारकडे रस्ता चालला, एक अमरावतीकडे चालला, इथून आमच्या मैदानकडे जातो. ही अष्टमसिद्धी म्हणून नाही, फाटा आहे, इथं टांगे भेटतात. हे महानुभावाचं ठिकाण आहे प्रसिद्ध. इथे चक्रधर स्वामीची गादी आहे. अष्टमसिद्धी ही एक विहीर आहे. या विहिरीत आंघोळ केली तर अनेक व्याधीपासून मुक्तता मिळते असं म्हणतात. आणि खरं आहे. एक पुन्हा एक आहे, आंघोळ केली की जे ओले कपडे आहेत हे बाजूला झाडं दिसतात याच्यावर टाकून देतात. त्यामुळे कधीही गेला तर तुम्हाला प्रत्येक झाडावर काही ना काही कपडे दिसतीलच. है ना. हा जो फाटा चालला, हा चालला अचलपूरला. हे अष्टमसिद्धी, चांदूर बाजार फाटा, आणि अष्टमसिद्धीच्या एकूण टांगे असतात अचलपूरला जाण्यासाठी आणि अष्टमसिद्धीला जाण्यासाठी. या ठिकाणी टांगे असतात. हे अचलपूर पूर्ण शहर किल्ल्यात आहे. बाकी चंद्रपूर अमरावतीसारखं नाही आहे. अमरावतीला नवी अमरावती, जुनी अमरावती आहे. इथं नाही, एकच अचलपूर आहे, ते पूर्ण किल्ल्यात आहे. 52 पुरी आहेत, 52 पुरी असलेलं हे शहर आहे अचलपूर. या रस्त्यानं पुढं, या रस्त्यात इथं की नाही जी पाण्याची सिस्टीम आहे त्यावेळेसची जुनी इंग्रजाच्या आधीची, ती अजून चालू आहे. कुठून पाणी येते, काय येते देव जाणे, नळ मात्र आपोआप ते चालू होतात. त्याची
त्या रस्त्यानं पुढं गेलं, गावाच्या बाहेर निघालं की हा गांधी पूल लागतो. हा प्रसिद्ध पूल आहे गांधी पूल. गांधी पुलाच्या पुढं गेल्यावर कॉलेज आहे. इथं हे वडाचं झाड आहे. वडाचं झाड वगैरे दाखवायचं कारण अलग आहे, जरा मी सांगतो. मी हा प्रसिद्ध गांधी पूल आहे. आणि इथे एक लाकूड दिसते. हे लाकूड नेहमी पाण्यात असते. या लाकडाची मर्यादा इथून त्या वडाच्या झाडापर्यंत आहे. या सीमेच्या बाहेर कधीही जाणार नाही. पूर येऊ, काही येऊ, काही येऊ. वाटलं पुरात ते लाकूड उलटं झालं, पण एवढी सीमा सोडून त्याला जाता येत नाही. आणि त्याच्या मागं कथा आहे. कथा पाहू आपण. एक गुरु होता, मंत्र वगैरे हे करणारा. त्याच्याजवळ एका चेल्यानं पूर्ण शिक्षण घेतलं. तो चेला पोटाईत झाला बिलकुल. ओलं झाड वाळवणे, वाळलं झाड ओलं करणे, पाणी नसलं तर पाणी आणणे, त्याला सगळ्या विद्या याला या गुरुनं शिकवल्या. आता आजकालचे गुरुसारखे नाही आहे. त्यावेळेस कधी गुरु हुशार होते. शिष्याला पूर्ण विद्या काही देत नव्हते. शिष्य पाहत होते तरच त्याला विद्या देत होते. या गुरुने विद्या याला शिकवल्या, पूर्ण विद्या शिकवल्या. आणि मग चेल्याच्या लक्षात आलं की आपण गुरुपेक्षाही हुशार झालो. आणि मग त्यानं का नाही एक दिवस आपल्या गुरुला चॅलेंज केलं की तुम्हाला मी काही समजत नाही, तुमच्या देशामध्ये सगळं जमते, तुम्ही काही करा. गुरु मंत्र घेतलं गुरुनं. शिष्य ऐकायला तयारच नव्हता. नाही तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहो. गुरु म्हणे हो बा तू श्रेष्ठ आहे. नाही मी तुम्हाला हारूनच दाखवतो. आणि मग सुरू झाली त्याची पैज. मग गुरु झाड वाळवत जाय, चेला ओलं करून दाखवत जाय. गुरु झाड ओलं करत जाय, चेला वाळवून दाखवत जाय. पाणी नसलं तर पाणी आणून दाखवत जाय. नदी होतीच तयार आपली बिच्छत. सरपण नदी आहे नदीचं नाव. सरपण आणि बिच्छन दोन नद्याच्या संगमावर ती पाण्याची सिस्टीम आहे. सगळा खेळ गुरु शिष्याचा. शिष्य ऐकायला तयारच नव्हता, कारण सगळं शिकवून दिलं होतं गुरुनं. गुरुही चांगला होता ना. शेवटी गुरुच्या लक्षात आलं की आता काही ऐकत नाही, आता कसं करावं. तर ते दोघंजणं जिथं चालू होती त्याची, तिथं हे लाकूड होतं ते दोघांच्या याच्यात. गुरुनं काय केलं, त्या चेल्याले त्या लाकडात दिलं घालून. आणि मग आता चेल्याला नेमकं एवढंच माहीत नव्हतं की एखाद्यानं आपल्याला एखाद्या ठिकाणी बंदिस्त केलं तर बाहेर कसं निघायचं. आणि मग त्यानं कोशिश करून पाहिली. हे काय की हार तर मानली नाही, कोशिश करून पाहिली. आणि मग शेवटी गुरुच्या पाया पडायला लागला. आता बा तुम्ही हे केलं, मी आता वाहत जाईन, मग मी इथून पूर्णा नदीला भेटीन, पूर्णा तापीला भेटन, तापी मग त्या सुरत त्या अरबी समुद्रात जाऊन भेटन. मग माझं कसं, मी तुमच्या पाया पडतो, आता कसंही करा, मला वाचलं तुम्ही, बाहेर काढा. गुरु म्हणतो बाहेर नाही काढत. बाहेर काढलं तर तुला काही खरं नाही, माहीत पडलं. एक काम करतो म्हणे, तुझ्या लाकडातच राहा आणि हे ठिकाण इथं जिथं आपली स्पर्धा झाली, हे ठिकाण इथपासून ते वडाचं झाड इथपर्यंतच तुझा प्रवास जाईल.
याच्या बाहेर तू जाणार नाही एवढी गॅरंटी मात्र मी देतो. आणि अशा तऱ्हेनं ही लाकूड इथं आहे. हे कधी पाण्यात असते. त्याला हिंदू लोक लकड्या बाबा म्हणतात, मुसलमान लोक लकड्या फकीर म्हणतात. दोघांची वस्ती अचलपूरमध्ये आहे. तर लकड्या बाबा लकड्या फकीर कार्यक्रम होतात प्यायचे. लकड्या बाबा म्हणून हिंदू लोक पुजतात, लकड्या फकीर म्हणून मुसलमान त्याची पूजा करतात. असो, आपण अचलपूर परत वेळा पाहता बरंच पाहिलं.